गुड मॉर्निंग मन सर्वांना. गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आमच्या ब्लॉगमध्ये. आता मी मालिश करणार आहो. आता मम्मी माझी मालिश करून देत आहे. तर बघा आता आद्यांश बाबूची मालिश होत आहे. आणि आता वाजले सकाळचे 10:30. बाबू उठला 6 वाजता, 7:30 वाजता झोपला. आता 10 वाजता अजून उठला. आता बाबूची मालिश होत आहे नाही बाबू. आता मालिश करणार आहे बाबू. हाय नमस्कार सर्वांना. तर बघा आता आजचा रविवार आहे. बाबू मालिश करून वगैरे मस्त झोपला. या बाजूल्यामध्ये कुठून दिसते, हा दिसला. मालिश करून मस्त झोपला. आणि आता माझी चालत आहे कामं. आता वाजले 12. तर 12 वाजले तर 12 वाजेपर्यंत तर कामच चालू आहे. आंघोळ वगैरे बाकी आहे. तर झाडू पोछा करून कामं करतो. आणि बाबू रातभर मस्त झोपला. 11 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत मस्त झोपला. जराही उठला नाही. तर झोप चांगली झाली आणि त्याची पण माझी पण. आणि तिकडे अरे आत्ताच मी पाहून गेली होती आणि आत्ताच जडायला लागलं हे वादाच्या शेंगा. म्हटलं हाय पाणी ठेवतो, म्हटलं जडायला लागला त्याच्यात. तर आज वाद्याची शेंगा, गवारची शेंगा आणि पोळ्या असंच करणार आहे. तर रोनी बाबू मस्त झोपला रात्रभर. काही त्याचं टेन्शन नाही. आणि सकाळी उठला, थोडासा खेळत राहिला आणि मग मालिश वगैरे करून अजून झोपला. तर लय वेळचा झोपलाच आहे. आता झोपला. आता उठवून मग अजून आंघोळ वगैरे करून अजून झोपून येतो. तोपर्यंत माझी बाकीची कामं होऊन जाते. तर चला मग आता मी कामं करून घेतो. मग आंघोळ केल्यानंतर बाबू उठल्यानंतर मग भेटू आपण. हॅलो. तर बेटा आपल्या सेलिब्रिटी संग बाबू इकडे पाय अभि हे म्हणे इकडे पाय रे. देख ना ओय पाहतच नाही. एकाच इकडे पाय. बेटा बाबूले बेटा बाबू उठला आणि हे पण घ्या उठला आणि राहूनच नाही राहिला खाली. आणि जेवता हे पा मी जेवता बाबूला खेळवायला लागली. तर बाबू हसायला लागला. मांडीवर ठेवलं होतं त्याले. तर मांडीवर ठेवलं तर तो राहायच नाही. तर त्याला उभं धरलं. मग जेवता पोळी संपली. पोळी आणायची होती. तर जेवता त्यालाच खेळवाले बसली. आहे बाबू जेवता खेळवाले बसली. जेवता खेळवाले बसली. इकडे पाय आपले तू फॅन्स लोक आहेत. मित्र दोस्त हॅलो बोल. हे पाय इकडे दिसते बाबू. हे पाय इकडे पाय रे वरत. दिसला. हे बाय बाबू दिसते. कोण आहे हॅलो कर. हाय सर्वांना. हाय सर्वांना. मम्मीनं आज माझी आंघोळ नाही करून दिली. अरे कानातलं. मम्मी आता आज माझी आंघोळ करून देते. मी मालिश करून झोपलो होतो. बोल ना रागा आहे का? लाईक नाही करत म्हणून रागाला तुले? आपले मित्र आपल्याला लाईक नाही करत म्हणून तुला रागाला का? तू सांग ना मग. लाईक करायला, सबस्क्राईब करायला. मग आपल्याला लाईक बी करून सबस्क्राईब बी करत. बोल इकडे असं पाय. इकडे पाय. लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत ना तुम्ही. लाईक नाही करत ना म्हणून आपला बाबू, तुमचा बाबू रागाला. मग म्हणते मम्मी नको बोलू म्हणते तू. आपले मित्र आपल्याला सबस्क्राईब बी नाही करत ना, लाईक बी नाही करत है ना, आणि कमेंट बी नाही करत. तर चला एक मस्त बाबूसाठी छोटीशी लहानशी सुंदर गोड कमेंट टाकून द्या. आता मी जेवण करून घेतो, बाकीचं राहिलं ते. आणि मग बाबूची आंघोळ करून घेतो. मग आंघोळ केल्यावर बाबू भेटते मग तुम्हाला. तर हे पहा मी एक पोळी भाजी आणली. आणि रोनी म्हणते मम्मी तू आरामाने जेवण कर. बाबू रडू नाही. हे पहा आपले मित्र काय म्हणते. बाबू आद्यांश तर खराब आहे म्हणा, लढते म्हणा. मग आम्ही लाईक नाही करत म्हणा. पण माझ्याजवळ होता ना, शांत होता. आणि भैयाजवळ गेला. भैया म्हणते रोनी आण मम्मी मी पकडतो आणि तू शांततेनं जेवण घे म्हणते. तर मग बाबू जवळ येत नाही होता. नाही मी नाही येत म्हणे भैयाजवळ. मला मम्मी जवळच राहू दे. आता मी एक पडी पटापट खाऊन घेतो. तोपर्यंत तू घुमव त्याला. आणि मग मी जेवून घेतो. मग बाबूचा आंघोळ करून देतो. बाबू अंग पाय धुवून तयार झाला. आद्यांश बाबू तयार झाला अंग पाय धुवून. त्या पा मस्त काळे कपडे घातले. काळा टिक्का लावला आद्यांश बाबूना. आता आद्यांश आता झोपून जाईन. आता त्याने आंघोळ केली. आता त्याला फ्रेश लागलं. आता मस्त झोपून जाईन. झोपतो तो. झोप आले. अरे बापरे झोप आले. आता मी झोपतो म्हणा. गुड आफ्टरनून बोल सर्वांना. बोल सगळ्याला गुड आफ्टरनून.
गुड आफ्टरनून. आता मी झोपतो. हा आता झोपते. असं आहे, असं राहते मग त्याचं रुटीन. काही टेन्शन नाही त्याचं. मस्त खाते पेते मस्त झोपून राहते. आंघोळी केली का मस्त झोपते. पण काल नाही झोपला थोडासा दिवसभर, तर कालचा व्हिडिओ बनला नाही. झोपला नव्हता तर त्याला पाहण्यातच टाईम गेला. तर तरी बनवतो म्हटलं, तर मग अजून डबलही उठून गेला. मग आरो खराब झालं होतं, तर मग आरो सुधरवाले कंपनीकडून माणूस आला, त्याच्यात टाईम गेला. मग अजून बाबू उठून गेला, तर त्याच्यानं मग कालचा व्हिडिओ राहूनच गेला. तसा बनवू देते, झोपही होते कामही होते. आणि रोनी आहेच मग पाहाले, तो पाहते. तर मस्त शांत आहे आणि हसरा पण आहे. आपण थोडंसं पाहिलं की ही करून हसून देते. आणि तो पोटात होता ना, तर मी एकदम खुश होती. एवढी खुश होती. पोटात होता तो खुश होती एकदम. तो अनुभवच वेगळा, एहसासच वेगळा लागे मला. मस्त खुश होती मी. तो पोटात होता तर म्हणून तो खुशाम झाला. तो खुश आहे तो पण. आपण नाराज राहिलं तर लेकरू बी नाराज, आपण रडत राहिलं तर लेकरू बी रडते. पण मी त्याच्या वेळेस खुश होती. आणि एक दिवस त्याचे पप्पा, रोनीचे पप्पा काय म्हणते की तू दुखी आहे का म्हणते. म्हटलं काहून, कायच्यानं दुखी राहीन मी. नाही म्हटलं मी दुखी नाही. तर काहून म्हटलं. तर म्हणे बाबू झाला तर दुखी आहे काय म्हणे तू. म्हटलं असं कसं, मी दुखी नाही म्हटलं तो झाला तर. उलट तर मी बाबू झाला ना तर मी जास्त खुश आहो, जास्त खुश आहे, जास्त आनंदी आहो. घरात पण पूर्ण आनंदी वातावरण राहते बाबू झाला तेव्हापासून. आणि बाबू व्हायचा होता ना त्याच्या पहिले मी दुखी होती. म्हणजे एवढी आनंदी होती खुशच होती म्हणा. मुलगा मुलगी आहेच मला, तर पण एवढी आनंदी नव्हती. पण जेवढा बाबू झाला ना त्याच्यापासून मी एवढी आनंदी झाली की खूप आनंद वाटतो. घरात बी मस्त आनंदी वातावरण राहते. तो हरकते करते, तो हसते, रडते, तर अजून आनंद लागते, मस्त लागते, छान लागते. तर मी दुखी नाही आहे. बाबू झाला तर मी काही दुखी नाही आहे. मी त्याला म्हटलं मग तुम्ही दुखी आहे का म्हटलं. तर नाही म्हणे मी बी दुखी नाही म्हणे. ते तर म्हणतात का देवाले मी धन्यवाद देतो का एवढा चांगला बाबू आपल्या जवळ आला. बाबू देवानं आम्हाला दिला तर धन्यवाद देतो म्हणते. तर मी बी तशीच, मी बी देवाले धन्यवाद देतो की एवढं चांगलं पोरगं मला भेटलं. आणि एवढा सुंदर, क्यूट, हेल्दी आणि त्रास पण देत नाही, सुंदर आहे. एवढं मस्त बाळ आम्हाला देवानं दिलं, मला देवानं दिलं. मी तर देवाला धन्यवाद करतो. आणि माझ्यासारख्या सगळ्या बायाले देवानं असे सुंदर बाळ दिले पाहिजे अशीच मी विनंती करतो. अशीच मी देवाजवळ सांगतो की सगळ्याची पत्र भरू दे, सगळ्याची गोद भरू दे बा. सगळं चांगलं होऊ दे. चांगलं वाटते एका घरामध्ये बाळ येणं म्हणजे एवढा आनंदी वातावरण राहते ना, खूपच आनंदी वातावरण राहते बाळ आलं का. तर असेच म्हणत होते. तर मी म्हटलं मी काही दुखी नाही. आणि पहिले वाटत होतं थोडंसं, पोटात होता तेव्हा कधी कधी वाटे एखाद्या दिवशी कोणी काही म्हणून दे, तिसरं कशाला फालतूस असं कर म्हणून दे कोणी. आणि मी व्हिडिओ पण टाकला होता तर त्याच्यात बी कोणी कमेंट कोणी कमेंट तिसरं कशाला. तेव्हा असं थोडंसं असं मनाला वाटे का खरी गोष्ट आहे गड्या, नाही पाहिजे होतं. आणि अजून छान पण वाटे, अजून चांगलं पण वाटे. एवढा त्रास बी झाला ना पोटात होता तेव्हा, तरी पण मला खुश होती, मी आनंदी होती. आणि असं बसले का पोटामध्ये घुमतच राहे, फिरतच राहे, तर त्याच्यामुळं पण मला चांगलं वाटे का बा फिरते घुमते असं मस्त लागे. आणि आता पण असं बसलं, मी आंघोळीला गेली ना तेव्हा इथं उठला तो, तर मग खेळतच राहिला, रडला नाही. तर दुसरं लेकरू रडत होतं, तो नाही रडला, खेळत राहिला. तर आपले 2 राहे ना 3 राहे तरी आपल्याला आनंदीच राहतो आपण. तर चला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मला वाटलंच होतं काही ना काही आणान म्हणून. असं वाटलं मला का तुम्ही लस्सी आणान म्हणून. सच्ची मध्ये लस्सी ते मग फ्रीज मध्ये ठेवते. आता फ्रीजर मध्ये ठेवता का. थंडीत असेलच ना. तर सांगितली होती सकाळी लस्सी आणाले, तर नाही म्हणे. आणि आता घेऊन आले. मला तरी वाटतच होतं मनात का तुम्ही लस्सी आणान म्हणून. मी भी सांगत होते मम्मीला आम्ही बाहेर जातो लस्सी. काय तर बोला.
वाटतच होतं म्हटलं मला का तुम्ही लस्सी आणाल म्हणून. खाऊन घ्यावं, गरमी आहे म्हणून. गरमी आहे म्हणून नाही. लय लय ऊन आहे बाहेर नाही.